व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि येथे सेवक, आज दिल्ली या ठिकाणी आपण एकत्र आलो आहोत। भारतीय संविधानातील कलम 19(1) क मध्ये नागरिकांसाठी जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून या देशाला माहितीचा अधिकार कायदा प्राप्त झालेला आहे। प्रजा ही राजा आहे आणि या राजाला माहिती मिळवण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने, जे संविधान तयार केलेले ज्येष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाला लाभले आणि त्यांच्यामुळे आपल्याला आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करण्याचा एक मोठा अधिकार मिळालेला आहे। प्रत्येक नागरिक हा प्रशासनातील एक रुपयाचा हिशोब मागू शकतो। आज आम्ही दिल्ली पर्यंत पोहोचलेलो आहोत। दिल्लीतील संसद भवन, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय याला आम्ही भेट दिली। यामध्ये आम्ही तपासणी केली, पाहणी केली। हे सर्व कार्यालय आपल्या करातून तयार झालेले आहेत। शासकीय यंत्रणेत जो पैशाचा व्यवहार होतो, शासकीय यंत्रणेमध्ये जो पैसा वापरला जातो, तो पैसा आपल्या करातून आलेला आहे। आपण मालक आहोत। या संविधानाने सर्वसामान्य व्यक्तीला राजा केलेला आहे, मालक केलेला आहे। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वापरून आपण प्रशासनातील भ्रष्टाचार बाहेर काढू शकतो आणि सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळवून देऊ शकतो। प्रत्येक नागरिकाने राईट टू इन्फॉर्मेशन याचा वापर केला पाहिजे। 26 जानेवारी 1950 पासून या देशात संविधान लागू झालं आणि या देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। 26 जानेवारी 50 पासून प्रजा ही राजा आहे, प्रजेची सत्ता आलेली आहे आणि ही सत्ता 1950 पासून या देशात लागू आहे। याला 75 वर्ष झालेली आहेत, पण आजही हा राजा झोपलेला आहे। महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे, काही अल्प लोकांच्या हाती सत्ता देऊन स्वराज्य साकार होणार नाही, तर सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य जेव्हा पब्लिक मध्ये, जनतेमध्ये निर्माण होईल, तेव्हा खरे स्वराज्य साकार होईल। आणि या मुठभर लोकांना, जे दिल्लीच्या तख्तावर बसलेले आहेत, जे खुर्चीवर बसलेले आहेत, यांना जर तुम्हाला विरोध करायचा असेल तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 तुम्हाला वापरावा लागेल। आपल्याला फक्त एक पेपर, एक पेन आणि एक तिकीट एवढं शस्त्र जरी तुमच्या हातात असेल तरी तुम्ही दिल्ली हादरवू शकता, प्रशासन तुम्ही हादरवू शकता। माहिती अधिकार कायद्याचा वापर करा, प्रचार प्रसार करा। या कायद्याला लागू होऊन 20 वर्ष झालेले आहेत, तरी प्रशासनाने या कायद्याचा प्रचार प्रसार करण्याकडे लक्ष दिलेलं नाही। आज प्रत्येक व्यक्तीला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे। आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासा आणि आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून आपण आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो। भारत माझा देश आहे आणि खरोखर या देशावर मला जर प्रेम करायचं असेल तर आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे। आज मला या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल मी साठे सर व सर्व आयोजक यांचे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।